आहेत. या तिच्यामध्ये हे काय पहिलं ते लॉन्च कर उचलील त्याला बाय का बाय ना. हे बघा चारी संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर आहेत. 3 चिठ्ठ्या टाकल्या जात आहेत. उचलली जाईल पहिली चिठ्ठी बाय असेल. पहिली उचललेली चिठ्ठी बाय असेल. बघूया SBP खुपरी या संघाला बाय मिळालेली आहे. नंतर विजयी संघ आणि त्यांना 2 हात करेल तो म्हणजेच जय हनुमान घोटगाव संघ. सामना सुरू होतो मैदानाच्या आतमध्ये. एक बिग फाईट चौदरपाडा विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा. चौदरपाडा संघाने टेमगर संघाला स्पर्धेतून बाहेर पाठवलं होतं. नंतर दिवा संघाने सुद्धा उत्तम खेळ करत एक हाती कोंडेरी संघाला परास्त करत सहजगत्या तो सामना जिंकला होता. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो अजय भोईर. आणि तो अजय भोईर पुन्हा एकदा सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रवेशित झालाय आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय तो आशिष अजय भोईर आणि आशिष पाटील ही सलामीची जोडी. तर गोलंदाजी मार्कवर आधी 10 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण झाली पाहिजेत याची पंचांनी सुद्धा नोंद घ्यायची आहे. पंच इंट्रक्शन द्या. पहिला चेंडू घेऊन अजय भोईर साठी राईट आर्म ओव्हर द विकेटने उंचापुरा गोलंदाज आधी पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडूला अजयला गलीमधून खेळायचा होता कट करायचा होता परंतु संपर्क होत नाही. चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. आधी वाकडे उंचापुराचा हा अष्टपैलू खेळाडू चौदरपाडा संघाकडून खेळत असताना गोलंदाजी मार्कवर अजय भोईर साठी चांगला चेंडू होता. बुंद्यात टाकलेला यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवतोय उचलतोय. चेंडूची फेकी होईपर्यंत 1 धाव घेण्याची संधी अजय भोईरला. एका धावेने अजय भोईर आपलं खातं उघडतोय आपल्या संघाचं अकाउंट ओपन करतोय. आता मात्र या ठिकाणी सामोरे जाईल. प्रथमच आशिष सामना करेल. आधीचा पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने आशिष साठी उजव्या अक्षीच्या बाहेरचा चेंडू चेंडूला करतोय पूल चेंडू होतोय गुल. धावा मिळतील 6. षटकार. आधी वाकडेचा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता उजव्या एसटीच्या बाहेर. या टुर्नामेंटचा 100वा 6 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजेच आशिषच्या बॅटमधून आलेली एक चांगली माहिती आमचे स्कोरर आणि आमचे शंकर मामा गुळवी यांच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. SK एंटरटेनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करत असताना सातत्याने चांगलं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय या ठिकाणी. सुरेख सुरेख चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उजव्या एसटीवर टप्पा पडल्यानंतर थोडासा अजून बाहेर कट होत असताना चेंडू निर्धाव स्वरूपात जातो. धावफलकाचा विचार केला तर 2 षटकांची लढत आहे. पहिले षटक मार्गात असताना आतापर्यंत धावफलक 7 वर जाऊन पोहोचलाय. बाहुबली ऑफ चौदरपाडा आधी वाकडे सुंदर गोलंदाजी करत असताना आणि दिलस्कोप केलेला आहे. तिलकरत्ने दिलशानची आठवण करून देणारा चेंडू आणि पंचांचा इशारा नो बॉल. नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. चौकार मिळतोय. बघूया पंचांचा काय डिसिजन. पंच नो ना नो चेंडू नो अग्रीमेंट
चला चर्चा नकोय, चर्चा नकोय. 5 धावा मिळतील या ठिकाणी. एक चौकार आणि एक 9 बॉलची. एकंदरीत 5 धावाने धावफलक पुढे गेला. 7 आणि 5 12. किती 12? फ्री हिटचा चेंडू सामना करेल आशिष. पुढे सरसावत मारायचा होता, गोलंदाज येतो परंतु गडी बाद होणार नाही. मात्र या ठिकाणी झेल पकडला जातोय परंतु सुरक्षित राहील आशिष. एक धाव मिळेल आशिषला, एक धाव मिळेल या ठिकाणी दिवा स्पोर्ट दिवा संघाला. धावफलक 1 ने पुढे सरकला, 12 वर जाऊन पोहोचलाय. 13 वर जाऊन पोहोचलाय, सॉरी 13 धावा. आधी वाकडे पुनश्च एकदा सामना करेल अजय भोईर. आणि अजयच्या बॅटमध्ये आलेला हा घणाघाती प्रहार. चेंडू जातोय लांबच लांब, येतोय षटकार. धावा मिळतील पूर्ण 6. दोन सामने कव्हर करायचे आहेत यानंतर सुद्धा आपल्याला. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दिवा स्पोर्ट दिवा संघाची धावसंख्या धावफलकावर जोडली गेली. बिनबाद 19. दुसरं षटक हाताळण्यासाठी बघूया चौदरपाडा संघाकडून कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाते, कुणाच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली जाते. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अजय आणि आशिषच्या माध्यमातून सुंदर अशी फलंदाजी होत असताना पहिल्या षटकामध्ये 19 धावांची लयलूट केलेली आहे. प्रतीक वाकडे येतोय गोलंदाजीसाठी. सामना करेल आशिष पाटील. आताचा चेंडू चांगला चेंडू, थोडासा बाउन्स पाहायला मिळतोय. वाईट घोषित केलाय पंचांनी चेंडू. बिमर 1 फॉर दी ओव्हर. पहिला चेंडू वाईट. प्रतीक फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता, जोरदार फटका मारायचा होता, ताकद झोकली होती या फटक्यामध्ये परंतु संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव जातोय. कमबॅक करताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये काहीशी महागडी गोलंदाजी आधी वाकडेच्या माध्यमातून पाहायला मिळाली परंतु त्यानंतर मात्र या ठिकाणी कमबॅक करतोय प्रतीक वाकडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजय भोईर आणि त्याच्या साथीला पाहायला मिळतोय आशिष पाटील. 20 धावा धावफलकावर, बिनबाद 20. एक चांगली सुरुवात. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. चांगला चेंडू होता, बॅकफुटला जात फक्त चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि सहजगत्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण करताना दिसत आहेत. दोन्ही फलंदाज खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेटवर पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांची अजय भोईर अगदी चित्त्याच्या चपलाईने धाव घेताना पाहायला मिळाला. 2 धावा सदगत्या या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहेत. 2 ने धावफलक पुढे सरकला 22 वर. बिनबाद 22. पुढचा चेंडू. आताचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्या बाजूला वळतायत. दोन्ही हात जमिनी समांतर करतायत आणि सांगतायत की हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू. 1 अवांतरची धाव जोडली जाईल. 1 ने धावफलक पुढे सरकला 23 वर. प्रतीक वाकडे पुनश्च एकदा राईट मोर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज. आणि आताचा चेंडू भन्नाट वेगाने टाकलेला फुलर लेनचा चेंडू सरळ जाऊन आदळतोय यष्ट्यांवर. पहिला गडी बाद होतोय. आशिष बॅक टू द डगआउट.
पहिला आदरा बसतो या ठिकाणी दिवा स्पोर्ट दिवा संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळतो. इन या नंबर 3 वर राहुल मात्रे येतोय फलंदाजीसाठी. स्ट्राइक वर राहुल. सामना करेल प्रतीक वाकडेचा. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये, चांगलं कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये आधी वाकडेने 19 धावा खर्च केल्या होत्या. चांगला वेगवान चेंडू, गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, गॅप मधून जातोय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत, मात्र चेंडूला अडवण्यात यश प्राप्त झाले. 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण. तिसरीच्या प्रयत्नात अजय भोईर आणि तिसरीच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज राहुल बाद होताना दिसतोय. दोन धावांचं योगदान देऊन या ठिकाणी राहुल बाघारी परतलाय. राहुलची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 वर प्रवेशित होतोय तो म्हणजेच फलंदाज समृद्ध मात्रे. मात्र स्ट्राइक या ठिकाणी अजय भोईरने घेतलेली आहे. दोन गडी बाद 25 धाव फलकावर धावा जोडल्या गेल्यात. षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजय भोईर सामना करेल. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. अजयसाठी पुढचा चेंडू आणि आताचा चेंडू पॅडवर आदळला जातोय. लेग बाईच्या रूपाने 1 धाव पूर्ण होताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न करत असताना या ठिकाणी एकच धाव या ठिकाणी मिळेल. 1 ने धावफलक पुढे सरकला. 26 वर जाऊन पोहोचला. 26 चला स्पीड अप करा. अजूनही 2 सामने कव्हर करायचे आहेत आपल्याला मित्र. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका फलंदाजांना खेळून दिलेला नाही. अजय भोईर सारखा फलंदाज विकेटवर असताना त्याला मात्र या ठिकाणी जखडून ठेवण्याचं काम प्रतीक वाकडेने केलेली आहे. मात्र आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि स्ट्राईकवर जातोय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी अजय भोईरने, परंतु त्याला यश प्राप्त झालं नाही. कारण स्पर्धेचा नियमच असा आहे आपल्या भिवंडी फील्डमध्ये जे जे सामने होत आहेत की दोन्ही फलंदाजांनी एकाच वेळेत क्रीज सोडली पाहिजे. स्ट्राईक घेण्यासाठी एक फलंदाज थांबून चालत नाही आपल्याकडे. आणि चांगला फटका, ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. थोडासा प्लंबिंग होतोय. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलाय. 2 धावा मिळतील. 2 ने धावफलक स्थिरावला जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 2 गडी गमावत असताना धावफलकावर दिवास्फोट दिवा संघाने धावा जोडल्या गेल्या त्या 28 आणि 29 धावांचं एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे चौदरपाडा संघासमोर. याच्यातील विजेता संघ 2 हात करणारा आहे तो श्री हनुमान संघ घोटगाव संघासमोर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. आज शेवटचा सामना खेळण्यासाठी त्या ठिकाणी बाय मिळाली. 28 झालेत. 29 धावांचं लक्ष. एसबीपी खुपरी संघ शेवटचा क्वालिफायरचा सामना खेळणार आहे. यानंतर होणारा सामना आहे तो घोटगाव विपक्ष चालू असलेल्या सामन्यातील विजेता संघ. हॅलो, आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक 2025 या स्पर्धेचं आयोजन करण्याचं औचित्य कारण म्हणजेच आज स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत यांची जयंती आणि त्याचं औचित्य साधून ही स्पर्धा गेली सातत्याने 4 वर्षे कुंदेकरांच्या माध्यमातून भरवली जाते आणि यशस्वी आयोजन केले जाते. आज या स्पर्धेचा 2रा दिवस आणि 2ऱ्या दिवसातील शेवटच्या सत्रामध्ये
आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। शेवटचे काही क्षण राहिलेत की आजच्या दिवसाचा क्वालिफायर कोण होईल हे आपल्याला काही क्षणात समजणार आहे। एक दुसऱ्या फेरीतील शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ती म्हणजेच दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष दोन हात करताना पाहायला मिळतोय, तो म्हणजे चौदरपाडा संघ। खूप महत्वाचं ते आर्यन भोईरचं षटक राहील, कारण हुकमी एक्का या ठिकाणी पाहायला मिळेल दिवा स्पोर्ट दिवा संघाचा, तो म्हणजेच आर्यन भोईर। आणि सगळ्यांच्या नजरा त्याच्या गोलंदाजीवर राहतील, कारण या आधीच्या सामन्यामध्ये त्याच आर्यन भोईरने फक्त एक धाव खर्च केली होती पहिल्या चेंडूवर, त्यानंतर सलगचे 5 चेंडू निर्धाव टाकण्याचा पराक्रम आर्यन भोईरने केला होता। आणि तशीच गोलंदाजी आता मात्र तो करू शकेल का? परंतु एक समोर तगडं आव्हान आहे, दोन तगडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। बाहुबली ऑफ चौदरपाडा आदी वाकडे आणि त्याच्या साथीला अष्टपैलू खेळाडू दोन्ही आदी वाकडे आणि प्रतीक वाकडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। आणि गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय तो म्हणजेच आर्यन भोईर। अगदी वडिलांच्या पायावर पाय ठेवून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मनोज भोईर हे एक उत्कृष्ट गोलंदाज होते, सगळ्यांना सर्वश्रुत आहे, जाणकार आहेत, त्याच्याच ताळमीत घडलेला हा गोलंदाज पिताच्या पावलावर पाऊल टाकत असताना, त्याच धर्तीवर चांगली गोलंदाजी करत असताना सातत्याने ऑल इंडिया ओपन क्रिकेट सुद्धा खेळत असतो हा गोलंदाज आर्यन भोईर। काहीसा अजय भोईर त्याला कानमंत्र देत असताना कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे, कारण फलंदाज समोर तगडा आहे प्रतीक वाकडे आणि बाहुबली ऑफ चौदरपाडा आदी वाकडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। 29 धावांचं लक्ष त्यांच्या समोर ठेवलंय, ते म्हणजे दिवा स्पोर्ट दिवा संघाने। त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ही सलामीची जोडी, आर्यन भोईरच्या हातामध्ये चेंडू, सलामीला प्रथम स्ट्राइक वर पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रतीक वाकडे, नॉन स्ट्राइक एंड वर पाहायला मिळतो आदी वाकडे। चला गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी आर्यन भोईर। उंचापुरा सडपातल बांध्याचा वेगवान गोलंदाज, इन स्विंग आउट स्विंग दोन्ही चेंडू करण्यात माहिर असलेला, स्लोवर फास्टर सगळ्या वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी माहिर असलेला गोलंदाज। पहिला चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर, तिथून टप्पा पडल्यानंतर अजून बाहेर निघतो, पंच आमच्या बाजूला वळतायत आणि वाईट चेंडू घोषित केला जातोय। एक अवांतरच्या रूपाने धाव फलकाचा श्री गणेश होतो, चौदरपाडा संघाचा 0तून 1 वर धाव फलक जाऊन पोहोचलाय। आणि बॅटची टॉपेज लागली, झेल सुटतोय, प्रतीक वाकडेला जीवदान दिलं जातंय। पकडो कॅच जितो मॅच हे क्रिकेटचं सूत्र आहे, यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चुकी होते। चांगला चेंडू होता या ठिकाणी आर्यनचा, बॅटची टॉपेज घेऊन चेंडू उंच उडाला होता, यष्टिरक्षकाने जज केला परंतु हातामध्ये विसावला नाही, निर्धाव चेंडू। आताचा चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा खाली राहतोय, थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर निघतोय, निर्धाव चेंडू। बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळलेत, मागच्या षटकामध्ये 5 चेंडू निर्धाव हाताळले होते आर्यनने, तोच आर्यन पुन्हा एकदा प्रतीक वाकडेसाठी राईट आर्म ओव्हर द विकेटने फुल टॉस चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, लॉंगनला क्षेत्ररक्षक होता, फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली या ठिकाणी प्रतीक वाकडेला। 1ने धाव फलक पुढे सरकला, धाव फलक जाऊन पोहोचलाय 2 वर। आता मात्र सामोरे जातोय तो म्हणजे बाहुबली ऑफ चौदरपाडा आदी वाकडे, सामना करेल आर्यन भोईरचा। आतापर्यंत सुंदर गोलंदाजी आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळाली। जास्त गडी जरी बाद करता आले नसले आर्यनला, तरी मात्र नियंत्रित गोलंदाजी आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळाली। आता चेंडू टप्पा पडल्यानंतर हार्ड लेंथवर टाकलेला चेंडू, टप्पा थोडासा बाउन्स मिळतोय, ज्या पद्धतीने हार्दिक पांड्या गोलंदाजी करत असतो त्याच पद्धतीने हा चेंडू हार्ड लेंथवर टाकला, तिथनं बाउन्स केला आणि चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू पुन्हा एकदा, सुरेख गोलंदाजी। 29 धावांचं लक्ष आहे, परंतु या षटकामध्ये मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलंय आर्यनने दोन्ही फलंदाजांना।
पुढे टाकलेला चेंडू ड्राईव्ह करतोय, चेंडूला फक्त एकच धाव मिळेल का दुसरीचा प्रयत्न केला जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धाव मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पुढे आला, चेंडूला उचलतोय, चेंडूची फेकी करतोय. आर्यनच्या हातामध्ये फक्त एकच धाव मिळते या ठिकाणी. आधी वाकडेला धावफलक एकने पुढे सरकला, तो म्हणजे 3 वर. सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये आर्यनच्या माध्यमातून, ज्याची चर्चा सुरुवातीलाच मी केली होती की या ठिकाणी आर्यनचं षटक खूप महत्वाचं राहील आणि चांगली गोलंदाजी. आतापर्यंत संघ नायकाचा विश्वास सार्थ ठरवत असताना आर्यन, आता मात्र आर्यन कुठेतरी दिशा भरकटताना दिसला. थोडासा फलंदाजाच्या रीचच्या बाहेर ठेवण्याचा, उजव्या यष्टीच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न होता, परंतु तो जास्तच बाहेर झाला आणि पंचांनी त्याला दंडित केले. वाईट चेंडू घोषित केलाय. धावफलक 4 वर. आणि आता मात्र झेलची संधी आहे. 3-3 क्षेत्ररक्षक. आर्यन स्वतः चेंडूच्या खाली आणि झेल पकडला जातोय. प्रतीक वाकडे बॅक टू द डॅग आउट. पहिला गडी बाद होतोय चौदरपाडा संघाचा. भुईरचं पहिलं एक महत्वाचं षटक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत असताना एक गडी महत्वाचा बाद केलाय आर्यननी, म्हणजे सामना पूर्णपणे झुकवला या ठिकाणी दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या बाजूने. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. 6 चेंडू 25 धावांची गरज चौदरपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी, हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय कुणाल पाटील. कुणाल पाटील येतोय गोलंदाजी मार्कवर. सामना करेल तो म्हणजे आधी वाकडे, बाहुबली ऑफ चौदरपाडा. परंतु अजूनही तसा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला नाही. या षटकामध्ये आक्रमण करेल का बघूया. कुणाल पाटीलचा पहिला चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा बाउन्सर चेंडू होता. चेंडूला हुक केलाय आणि 4 धावा या ठिकाणी बुक केल्यात. चौकाराने खातं उघडतो या ठिकाणी. सॉरी, आधीच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 4 धावा मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर खराब चेंडू होता, त्याचा समाचार घेतलाय. पहिल्या रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. आता मात्र 5 चेंडू 21 धावांची गरज. कुणाल पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल तो म्हणजेच आधी वाकडे. कुणाल पुन्हा एकदा राईट अमोर्ध विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. आमच्यापासून थोडासा दूर जाताना पाहायला मिळतोय आणि भिरकावून दिलाय. चेंडू अगदी स्लॉट मध्ये होता ना, फेकून दिलाय समोरच्या प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. करण्याला भाग पाडलं या ठिकाणी. अजय भोईर स्वतः गोलंदाजाजवळ गेला, त्याला काहीतरी कालमंत्र देतोय. सामना पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेमध्ये. 4 चेंडू 15 धावांची गरज. कोण जिंकणार? दिवा स्पोर्ट दिवा जिंकणार की त्यांच्या विपक्षात 2 हात करत असताना चौदरपाडा संघाने खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत केले. बाहुबली ऑफ चौदरपाडा आधी वाकडे. आक्रमणाला सुरुवात झाली. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त. क्लीन बॉल. थँक्यू डीजे. कमबॅक करताना दिसतोय कुणाल पाटील.
पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा खर्च केल्या, परंतु तिसऱ्या चेंडूवर एक परफेक्ट यॉर्कर टाकला आणि त्यावर त्रिफळा उद्ध्वस्त केला. आधीचा चांगली फलंदाजी करत होता, सामन्यामध्ये रोमांचकता आणली होती, परंतु तो माघारी परतलाय. आधीची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज इंटर झालाय. अविनाश येतोय फलंदाजीसाठी. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. सामना संपलेला नाही. कुणाल पाटील पुन्हा एकदा राईट अमोर द विकेटने आणि आताचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एकच धाव. आता मात्र समीकरण थोडस बिघडलंय. 2 चेंडू 14 धावांची गरज. जर का कुणाल पाटीलने एखादा स्क्वेअर चेंडू टाकला तर मात्र या ठिकाणी आपल्या संघाला खाईमध्ये ढकलून देईल असं म्हणायला हरकत नाही. परंतु कुठल्याही प्रकारचा दोन्ही लिगल चेंडू टाकले तर मात्र या ठिकाणी हा सामना सहजगत्या दिवा स्पोर्ट दिवा संघ जिंकू शकतो. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेने भरलेला आहे, भविष्यवाणी कोणी करू शकत नाही. चांगला चेंडू यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय, कोदून काढतोय. एकच धाव प्राप्त होते. आता मात्र सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली. एका चेंडूची 1 चेंडू आणि अजूनही 13 धावांची गरज. कुणाल पाटील शेवटचा चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा पॅडवर आदळला जातोय. पंचांकडे अपील केलं जातंय. पंचांचं बोट आकाशाकडे जातंय. गडी बाद होतोय आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे दिवा स्पोर्ट दिवा संघाने. अभिनंदन दिवा स्पोर्ट दिवा संघाचं. आणि हाडलक चौदरपाडा संघ आपण खूप चांगला खेळ दाखवलात, परंतु या ठिकाणातून आपल्याला परतीचा प्रवास करावा लागेल कारण नॉकआउट स्पर्धा आहे. परंतु चांगला खेळ दाखवला तर विजयी संघाचा संघनायक आणि त्याचप्रमाणे गोडगाव संघाचा संघनायक आमच्या जोडीला या ठिकाणी आहेतच. तरी लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.